पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. निपणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला ह्या कहाणीचा. आज आम्ही सर्वजण साऊबाई देवीच्या पवित्र दर्शनासाठी या पावनस्थळी आलो आहोत. आईच्या चरणी माथा टेकताच मनाला एक वेगळीच शांती मिळते आणि समाधान मिळते. या ठिकाणचे भक्तिमय वातावरण, निसर्गरम्य परिसर आणि देवीची दिव्य कृपा प्रत्येक भक्ताच्या मनात श्रद्धा आणि विश्वास निर्माण करते. साऊबाई माता हे आपल्या भक्तांची संकटातून रक्षण करणारी, दुःख दूर करणारी आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देणारी आदिशक्ती आहे. भक्तिभावाने तिच्या चरणी नतमस्तक झाल्यावर मनातील सर्व चिंता, दुःख आणि काळजी दूर झाल्यासारखी वाटते. आईच्या कृपेने प्रत्येकाचे जीवन आनंद, समाधान आणि यशाने भरून जावो हीच प्रार्थना. आज या पवित्र दर्शनाचा लाभ घेताना आम्ही आईकडे आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, उत्तम आरोग्यासाठी, भरभराटीसाठी आणि सर्वांच्या मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करतो. आई साऊबाईचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहोत आणि आमच्या जीवनातील प्रत्येक वाटचाल यशस्वी हो. या पवित्र भूमीवर येऊन मन प्रसन्न झाले आहे. आईच्या दर्शनाने आत्मिक समाधान लाभले आहे. चला आपण सर्वजण भक्तिभावाने आईचे नामस्मरण करूया आणि तिच्या कृपेचे जयघोष करूया. सर्वांना तिच्या कृपेचा लाभ मिळू दे हीच इच्छा. जय साऊबाई माता. आज आम्ही सर्वजण साऊबाई देवीच्या पवित्र दर्शनासाठी या पुण्यभूमीवर आलो आहोत. देवीच्या दरबारात पाऊल ठेवताच मन भक्तीने भरून जाते आणि एक अद्भुत शांतता अनुभवायला मिळते. आईच्या चरणी नतमस्तक होताना मनातील सर्व चिंता, दुःख आणि अडचणी क्षणभर विसरून जातात. साऊबाई माता ही आपल्या भक्तांची संकटातून रक्षा करणारी, त्यांना योग्य मार्ग दाखवणारी आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारी आदिशक्ती आहे. तिच्या कृपेने जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नवीन उत्साहाने पुढे जाण्याची प्रेरणासुद्धा मिळते. आज या पवित्र स्थळी आम्ही आईच्या चरणी आमच्या कुटुंबाचे सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद यासाठी प्रार्थना करतो. आईने आमच्यावर सदैव कृपादृष्टी ठेवावी आणि प्रत्येकाच्या आयुष्यात यश व समाधान भरून टाकावे हीच विनंती. या मंदिरात भक्तिमय वातावरण, घुमणारे जयघोष आणि देवावरील अपार श्रद्धा मनाला वेगळाच आनंद देतात. अशा या पवित्र स्थळी येण्याचे भाग्य लाभले हीच आईची कृपा आहे. चला आपण सर्वजण भक्तिभावाने आईचे नामस्मरण करूया. आईच्या चरणी जो नमतो त्याच्या जीवनात सुखाचा प्रकाश उजळतो. जय साऊबाई माता. सर्व सवासिनींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्य लाभो हीच देवीच्या चरणी प्रार्थना. आई साऊबाईच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आनंद, भरभराट आणि मंगलमय दिवस येवोत. आजचा हा पवित्र सोहळा आमच्या आयुष्यात आई साऊबाई देवीच्या कृपेने सवासिनींना भोजन देण्याचे पवित्र भाग्य आम्हाला लाभले. आपल्या हिंदू संस्कृतीत सवासिनींना देवीचे स्वरूप मानले जाते. यामुळे सवासिनींना आदराने भोजन देणे म्हणजे साक्षात देवीची सेवा करण्यासारखे पुण्यकर्म मानले जाते. सवासिनींना आमचे निमंत्रण स्वीकारून या धार्मिक कार्यात सहभाग घेतला याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत.
पाटलात ठेवलो पाटलात नाही पडलो नाही कशा बसलो बरं बसले असते टू व्हीलरवर बसलो का कुठं तरी बसलो हा खुर्चीवर बसलो खुर्ची झाली आता मगाशी